Okay, in last lecture, we learned some basic concepts or introduction about our computer graphics subjects that we want to learn in this semester. Okay, in today's session, we are going to start to our actual computer graphics subject, in which first chapter that we are going to study in this session. Our first chapter is a basics of computer graphics, and the weightage for this chapter is for 8 marks only. Okay, so in this chapter we just learn what is computer graphics, what are the different applications of computer graphics, where we use computer graphics. Okay, that means applications, what is image, what is resolution, what are the different interactive devices that we want to use while using your computer system. Okay, such type of different interactive devices or basics of computers graphics that we want to learn in this first chapter. Okay, so let's start to our for today's session. Basically what last time पण मी तुम्हाला सांगितलं होतं की what is computer graphics. Okay, so computer graphics is nothing but, yes, anybody can tell me what is computer graphics? Computer graphics is nothing but it is a branch of computer science or computer engineering which deals with study of some images, some graphics, some audios, videos, etc. Okay, means other than textual informations, whatever we are going to learn on computer screen, that each and every object is called as computer graphics other than text. ओके, म्हणजे टेक्स्ट सोडून जे तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर डिस्प्ले होत असतं, काही ऑब्जेक्ट तुम्हाला डिस्प्ले होत असतात. एक्झाम्पल ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, इमेजेस असतील, पिक्चर्स असतील. ओके, इन केस कधी सम टाइम आपण टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन ही पण कम्प्युटर ग्राफिक्सचाच पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्याचबरोबर ग्राफिक्स ऑब्जेक्ट्स असतील, हे सगळं आपल्याला कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये इन्क्लूड होत असतं. ओके, आता ग्राफिक्स ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये आले तुमचे पाय चार्ट्स आले, बार चार्ट्स आले असतील. ओके, तुमचं बिल्डिंगचं डिझाईन आलं असेल, मशीनचं डिझाईन आलं असेल. ओके, हे सगळे जे काही पार्ट्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे इक्विपमेंट आपण एम्बेड करत असताना जे काही आपण त्याचं सर्किट बघत असतो, ओके, सर्किट स्ट्रक्चर असेल, ते ऑल सच कॉम्पोनंट्स हे काय असतात तर कम्प्युटर ग्राफिक्सचा एक पार्ट असतात. ओके, मग कम्प्युटर ग्राफिक्स हे तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड करण्यामागचं रिझन काय आहे? ओके, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? ओके, व्हाय दिस कम्प्युटर ग्राफिक्स सब्जेक्ट इन्क्लूडेड इन युअर सिलेबस? ओके, I would like to give one example for this why this computer graphics subject included in your syllabus. मला एक example द्यावं असं वाटतं. बघा, I would like to give one task to each and everyone. सगळ्यांना एक मला टास्क प्रोव्हाइड करायचा आहे. काय टास्क आहे जरा विचार करा. बघा मी काय टास्क देतोय. मला काय करायचं आहे तर कॉलेज मधले ऑल नंबर ऑफ जेवढे स्टुडंट्स असतील, ओके, जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स असतील त्यांचा डेटा कलेक्ट करायचा आहे. इन काय त्या डेटामध्ये काय असलं पाहिजे तर इन्क्लुडिंग हिज नेम, हिज पर्सेंटेज, 10th पर्सेंटेज, ओके, हिज फोन नंबर इट्सेट्रा. ओके, जस्ट 3 रेकॉर्ड्स वी वॉन्ट टू कलेक्ट फ्रॉम स्टुडंट्स. ओके, हे 3च रेकॉर्ड मला स्टुडंट्स कडून कलेक्ट करायचे आहेत. कुठले असेल तर एक नेम आहे, एक त्याचं 10वीला पडलेले 10thला पडलेले पर्सेंटेज असतील, आणि थर्ड वन त्याचा कॉन्टॅक्ट नंबर. ओके, हे मला सगळं कलेक्ट करायचं आहे. ओके, देन आता मी हा टास्क सगळ्यांना प्रोव्हाइड केलाय आणि तुम्ही हा कॉमनली ग्रुपमध्ये सगळ्यांना परफॉर्म करायचा आहे. ओके, हा तुमचा टास्क आहे आणि तो तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. सगळ्यांच्याकडे ऑप्शन्स भरपूर असतील, बरोबर आहे, सगळ्यांच्याकडे ऑप्शन भरपूर असतील. प्रत्येक जण काय करतील तर प्रत्येक डिपार्टमेंट डिस्ट्रीब्यूट करतील आणि त्या डिपार्टमेंटला प्रत्येकाचा डेटा कलेक्ट करत जातील. ओके, काही जण म्हणतील सर मला आता जो काही विद्यार्थी फर्स्ट मिळालाय त्या म्हणजे किंवा आता मी माझ्या क्लासमध्ये आहे तर माझ्या क्लासमधूनच मी सुरुवात करतो की मला काय करायचंय तर स्टुडंटचा डेटा कलेक्ट करायचा आहे. ओके, करतील, बरोबर आहे, कराल कलेक्ट. पण याच्यानंतर जेव्हा तुम्ही सगळा डेटा कलेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला एक सेकंड टास्क परत प्रोव्हाइड करणार आहे जो त्या डेटाला अनालाइज करेल. ओके, अनालाइज करायचा आहे त्या डेटावर, म्हणजेच मला तो डेटा एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही अरेंज करालच किंवा नाही केला तरी चालेल, पण ऍट दी एंडला मला त्या डेटावर मी तुम्हाला काय करणार, जो डेटा तुम्ही ऍट दी एंडला कलेक्ट कराल
तो कलेक्ट केलेल्या डेटावर मी काय करेन, एक तुम्हाला दुसरा टास्क प्रोव्हाइड करेन. ओके, फर्स्ट तर सगळ्यांनी आता काय केलं असेल, तर मला पहिला जो विद्यार्थी मिळाला त्या विद्यार्थ्याचा डेटा, स्टुडंटचा डेटा मी काय केला, कलेक्ट केला. त्याची मला जे रिक्वायर्ड असतील ते डिटेल्स मी इनपुट नोट डाऊन करून घेतले आणि मी पुढच्या स्टुडंटकडे गेलो. असं वन बाय वन मी अप टू जेवढे नंबर ऑफ कॉलेजमध्ये स्टुडंट्स असतील त्या सगळ्या स्टुडंटचा रेकॉर्ड मी कलेक्ट केला. ओके, स्टुडंट नेम, स्टुडंट त्यांची पर्सेंटेज, देन नेक्स्ट त्याचं कॉन्टॅक्ट नंबर. ओके, सो ऑल सच डिटेल्स आपल्याला रिक्वायर्ड होती ती सगळी डिटेल्स आपण कलेक्ट केली. ओके, त्याच्यानंतर मी सांगतोय आता सेकंड टास्क मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आता सेकंड टास्क तुम्हाला काय प्रोव्हाइड करतोय तर बघा, मला काय करायचं आहे, या ऑल जेवढे नंबर ऑफ, आता आपल्या कॉलेजमध्ये मिनिमम 800 स्टुडंट्स असतील. ओके, मिनिमम म्हणते मी, मॅक्झिमम भरपूर असतील, त्याच्यापेक्षा जास्त पण असतील, 1000 नंबर ऑफ स्टुडंट्स पण असतील. 800 स्टुडंट्स आपल्या कॉलेजमध्ये ओव्हरऑल कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. ओके, मग मला काय करायचं आहे, तर त्या सगळ्या स्टुडंट मधून ज्यांचे तुम्ही डेटा कलेक्ट केलाय त्या स्टुडंट मधून मला ज्या विद्यार्थ्याला, ओके, ज्या स्टुडंटला हायेस्ट 10th ला हायेस्ट मार्क पडले त्या विद्यार्थ्यांची नावं हवी आहेत मला. ती 5 स्टुडंट्सची नावं हवी आहेत. ओके, समजलं का बघा टास्क? तुम्ही स्टुडंटचा डेटा कलेक्ट केलात, कलेक्ट केल्यानंतर मला काय हवं आहे, तर त्या होल जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स असतील त्या स्टुडंट मधून 5 स्टुडंट्स पाहिजेत ज्यांना 10th ला हायेस्ट मार्क्स पडलेत. ओके, 10th ला हायेस्ट मार्क्स पडलेत. मग त्या स्टुडंटचे मार्क्स कलेक्ट करायचं तुम्हाला काय करायला लागेल, आता तुम्हाला डेटा अनालाइज करावा लागेल. हियर वी वॉन्ट टू अनालाइज द कलेक्टेड डेटा. कलेक्टेड डेटा आपल्याला अनालाइज करावा लागेल. देन हाऊ टू अनालाइज नाउ, कसा अनालाइज करा. ओके, तर प्रत्येक जण म्हणतोय सर काय म्हणेल, तर याच्यावर ऑप्शन्स प्रत्येकाची स्वतःची ओन अल्टरनेटिव्ह असतील. सर मी असं करेन असं करेन. ओके, तर काय असेल बघा ऑप्शन, एकट्यानं काय म्हटलं तर सर मी जो पहिला स्टुडंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली त्याच्यापासून 1 बाय 1 प्रत्येकाची कंपॅरिझन करत जाईन. ज्याला मी पहिला जर मी बघितलं तर त्याला जर 70 मार्क पडले असतील, दुसऱ्याला 60 कमी पडले असतील, असं मी प्रत्येकाचे मार्क्स कंपॅरिझन करत जाईन. ज्याची हायेस्ट असेल तो पुढे 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 कंटिन्यू करत जाईन आणि असं अप टू एंड पर्यंत करेन. ओके, म्हणजेच 800 स्टुडंटचा जो रेकॉर्ड तुम्ही कलेक्ट केलाय, असं तुम्हाला फ्रॉम फर्स्ट रेकॉर्ड पासून अप टू 800 रेकॉर्ड पर्यंत तुम्हाला काय करायला पाहिजे, तर प्रत्येकाची पर्सेंटेज ही कंपॅरिझन केली पाहिजे. ओके, हा जरा हेडॅक आहे, बरोबर आहे, प्रत्येकाला म्हणजे त्यांना तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल, कारण मी पहिल्यांदा जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही काहीतरी करून ठेवलं असतं, पण हे मी तुम्हाला नंतर सांगतोय. मग आता तुम्हाला काय करायला लागेल, तर प्रत्येकाचा डेटा हा चेक करत गेला पाहिजे, त्याला किती पर्सेंटेज पडलेत आणि जी प्रिव्हियस पर्सेंटेज जी हायेस्ट असेल ती प्रत्येक पर्सेंटेजला मी मॅच करत जाईन आणि ती मॅच केल्यानंतर ऍट दी एंडला मला जी पर्सेंटेज मिळेल, जे 5 स्टुडंट्स मिळतील, ते 5 स्टुडंट्स हे सांगता येत नाही की तो मी ऍक्च्युअल काढलेले 5 स्टुडंट्स हे करेक्ट असतील, तो डेटा हा करेक्ट असेल हे पण सांगता येत नाही. आणि यासाठी तुम्हाला होल डे पण लागला असेल, दिवसभर तुम्ही हे काम केलं असेल. ओके, आणि त्याच्यातून तुम्हाला 5 स्टुडंट मिळाले असतील असं आपण कन्सिडर करू. ओके, दिवसभर. आता याच्यात काय झालं, ओके, हे जे मी तुम्हाला 2 टास्क प्रोव्हाइड केले होते याच्यात काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. ओके, याच्यात बघा आपण डेटा कलेक्ट केला बरोबर आहे, कलेक्ट केला. त्याच्यानंतर दुसरा टास्क सांगितला होता मला हायेस्ट स्टुडंटची पर्सेंटेज हवी आहे. पर्सेंटेज फाइंड आउट करत असताना तुम्ही काय केलं, तर फ्रॉम फर्स्ट स्टुडंट पासून अप टू लास्ट स्टुडंट पर्यंत काय केलं, त्यांची पर्सेंटेज प्रत्येकाची कंपॅरिझन करत गेला आणि हे भरपूर टेडियस टास्क होता. ओके, भरपूर क्रिटिकल टास्क होता. आणि त्यामुळे जो तुम्ही ऍट दी एंडला जो डेटा मला 5 स्टुडंटचा डेटा ज्यांची पर्सेंटेज ही हायेस्ट असेल तो मला प्रोव्हाइड केला, तेव्हा ते असं पण सांगू शकत नाही की सर हे 5 स्टुडंट्स हे हायेस्ट पर्सेंटेजचे स्टुडंट्स असतील, हे तुम्ही कन्फर्मली सांगू शकत नाही. कारण काय आहे, त्याच्यात मॅन्युअल मिस्टेक पण असू शकतील, कुठली तरी पर्सेंटेज चुकून तुमच्याकडून राहून पण गेली असेल. ओके, हे पण मॅन्युअल मिस्टेक्स पण असतील. ओके, मग आता तर याच्यावरच अल्टरनेटिव्ह म्हणजेच काय आहे बघा. आता ते अल्टरनेटिव्ह हेच म्हणजेच बेस्ट एक्झाम्पल ऑफ कम्प्युटर ग्राफिक्सचं एक बेस्ट एक्झाम्पल असेल. तर ते अल्टरनेटिव्ह काय आहे बघा. तर बघा मी तुम्हाला सांगितलं की जो डेटा तुम्ही कलेक्ट केलाय तो एका तुम्ही बार चार्ट मध्ये कन्वर्ट करा. ओके, बार चार्ट मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे फ्रॉम फर्स्ट डे पासून तुम्ही तो एक्सेल शीट मध्ये ती एक्सेल शीट मेंटेन करत आला असता, म्हणजे ज्या पहिल्या स्टुडंट पासून एक्सेल शीट मेंटेन करत आला असता, तर ऍट दी एंडला
मला जेव्हा सेकंड टास्क मला प्रोव्हाइड केलाय, तो सेकंड टास्क माझा काय होता, तर मला त्याच्यातले हायेस्ट 5 स्टुडंट, हायेस्ट मार्क्स पडलेले 5 स्टुडंट्सचा डेटा हवा आहे. ओके, मग त्या स्टुडंटचा डेटा जेव्हा मी तुम्ही एक्सेल शीट मध्ये मेंटेन केल्यानंतर ऍट दी एंडला मी काय करतोय, त्यांचा ग्राफ काढतोय. तो ग्राफ कुठला असेल तर बार चार्ट काढतोय. ओके, बार चार्ट काढलं. आता ऍट दी एंडला मी इझिली समजून जाईल की काय असणार, तर जो मी स्टुडंटचा डेटा कलेक्ट केलाय त्या प्रत्येकाची स्वतःची पर्सेंटेज असेल. ती पर्सेंटेज पैकी मी जो त्याचा बार चार्ट ड्रॉ केलाय, तो बार चार्ट ड्रॉ केल्यानंतर ज्याची बिल्डिंग म्हणजे ज्याचा बार हा सगळ्यात हायेस्ट असेल, ज्याची बिल्डिंग सगळ्यात हायेस्ट असेल, त्याला काय असेल, हायेस्ट पर्सेंटेज ऑफ मार्क्स असतील. ओके, सगळे ऍग्री असाल बरोबर. म्हणजे ज्याचे मार्क्स हायेस्ट असतील त्याला काय असेल, त्याची बिल्डिंगची साईज काय असेल, त्याची लेंथ काय असेल, ही ऍज कम्पेअर्ड टू अदर पेक्षा बिगर असेल किंवा मॅक्झिमम असेल. ओके, असे मी 5 बार्स फाइंड आउट करेन ज्यांची बिल्डिंगची साईज काय आहे, मॅक्झिमम आहे. मग म्हणजेच ऍज कम्पेअर्ड टू मला प्रत्येकाची पर्सेंटेज मी प्रत्येकासोबत कंपॅरिझन करण्यापेक्षा मी काय केलं, तर मी जर त्याचा बार चार्ट ड्रॉ केला तर विदिन 5 मिनिट्समध्ये मी इझिली काय करू शकेन, ज्याची त्या 5 स्टुडंटचे नेम्स प्रोव्हाइड करू शकेन की ज्यांना काय पडलेत, हायेस्ट पर्सेंटेज ऑफ मार्क्स पडलेले आहेत. ओके, आणि ते आपण कशा थ्रू केलं, तर तेच आपण ग्राफिक्स थ्रू केलं आणि तिथेच आपण ग्राफिक्सचा यूज घेऊन मी तो डेटा अनालाइज केला. ओके, मी तो डेटा अनालाइज केला आणि तेच ग्राफिक्सचं फीचर म्हणजेच काय असेल, तर आपण आता इथे यूज केलं ते म्हणजेच बार चार्ट. ओके, म्हणजेच म्हणूनच मी म्हटलं की ऍज कम्पेअर्ड टू टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन, मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटर ग्राफिक्स, आता मी तुमच्या समोर इथे पीपीटी समोर तुमच्या समोर पीपीटी आहेत, पण पीपीटीच्या ऐवजी मी जर इथे तुम्हाला इन्स्टेड ऑफ पीपीटी इथे मी तुम्हाला समोर इमेजेस, ऑडिओज, व्हिडिओज, ग्राफिक्सचे काही ऑब्जेक्ट्स असतील, हे जर डिस्प्लेस केलं असतं तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड झालं असतं. ओके, इझिली अंडरस्टँड झालं असतं की हेच सगळं कम्प्युटर ग्राफिक्स आहे. म्हणजेच अदर दॅन टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन, मला जे काही ऑब्जेक्ट कम्प्युटर स्क्रीनवर डिस्प्ले होत असतात त्यालाच काय म्हणतो आपण, कम्प्युटर ग्राफिक्स असं म्हणतो. ओके, आणि त्याचाच आता एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं की जे स्टुडंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ऍट दी एंडला डेटा अनालाइज केला आणि तो बार चार्ट मध्ये कन्वर्ट केला आणि ऍट दी एंडला म्हणजे बार चार्ट वरून इझिली डेटा अनालाइज करू शकतो की आता कुठला स्टुडंट हा हायेस्ट पर्सेंटेजचा स्टुडंट आहे. ओके, दिस इज अबाउट कम्प्युटर ग्राफिक्स. ओके, सो व्हॉट इज कम्प्युटर ग्राफिक्स, सगळ्यांना समजलं असेल की कम्प्युटर ग्राफिक्स इज नथिंग बट इट इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग विच डील्स विथ स्टडी ऑफ इमेजेस, टेक्स्ट, व्हिडिओज असेल, ग्राफिक्स ऑब्जेक्ट्स असेल, हे सगळं आपल्याला स्टडी करणं म्हणजेच काय असेल, कम्प्युटर ग्राफिक्स असेल. ओके, नाउ वेअर वी यूज कम्प्युटर ग्राफिक्स, आपण कुठे कम्प्युटर ग्राफिक्स यूज करतोय, और व्हॉट आर द डिफरंट ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स. ओके, बघा कम्प्युटर ग्राफिक्स आपण व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन्स मध्ये यूज करतो. ओके, व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन्स मध्ये यूज करतो. कुठे यूज होतं, तर बघा आतापर्यंत आपण सगळे ऍनिमेटेड मूवीज आपण बघितलेत. ऍनिमेटेड मूवीज किंवा कार्टूनचे मूवीज असतील, त्या कार्टून मूवीज मध्ये आपल्याला काय लागतं, तर आपण कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज झालेला आहे. ओके, कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज झालाय. म्हणजेच बघा ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स, ऍनिमेटेड मूवीज असतील, पिक्चर्स असतील, GIF फाईल्स आहेत तुमच्या. आता जो तुम्ही कॅप्चर केलेला मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला तुमचा इमेज असेल, तुमची इमेज स्वतःची ओन इमेज असेल, ती इमेज पण हा काय कम्प्युटर ग्राफिक्सचा एक पार्ट आहे. ओके, इंजिनिअरिंग आणि सायंटिफिक सॉफ्टवेअर मध्ये पण कम्प्युटर ग्राफिक्स यूज करतात. इंजिनिअरिंग मध्ये काय असेल, तर तुम्ही डिझाईन करताय, बिल्डिंग डिझाईन करत असाल, बिल्डिंग डिझाईन करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला ही रेडीमेड सॉफ्टवेअर्स प्रोव्हाइड केलेली आहेत. कुठली सॉफ्टवेअर्स असतील, ऑटोकॅड आहे, कटिया आहे. ओके, NX3 आहे. ही NX3, ऑटोकॅड, कटिया ही डिफरंट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशासाठी यूज होतात, तर आपण हे कुठल्याही अप्रोप्रिएट फील्डच्या रिलेटेड ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, म्हणजेच काय, मी जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ट्रेडशी संबंधित असेल तर मी तिथे काय करेन, तर मशीन ड्रॉइंग करेन. म्हणजेच तुम्ही ग्राफिक्स मध्ये आता तुम्ही फर्स्ट इयरला असताना फर्स्ट सेमिस्टरमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्राफिक्स सब्जेक्ट स्टडी केला होता, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑर्थोग्राफिक व्ह्यू फाइंड आउट केले, आयसोमेट्रिक व्ह्यू फाइंड आउट केले, तुम्ही
लाईन्स ड्रॉ केल्या, ओके, परत आर्क ड्रॉ केले असतील, हे डिफरंट तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉ केले, तो कशाचा पार्ट होता, तर ग्राफिक्सचा पार्ट होता. आणि आपण त्यालाच काय म्हणतो, कम्प्युटरच्या भाषेत जर आपण तो म्हणायला गेलो तर त्याला कम्प्युटर ग्राफिक्स असं म्हणू. ओके, म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स हा तुम्हाला एक 4 मार्क्स साठी किंवा 2 मार्क्स साठी क्वेश्चन असेल. ओके, राईट डाऊन एनी 4 ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स. मग तेव्हा तुम्हाला ही डिफरंट एनी 4 ऍप्लिकेशन्स किंवा 8 ऍप्लिकेशन्स द्यावी लागतील फॉर 2 मार्क्स साठी. ओके, ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये इंजिनिअरिंग आणि सायंटिफिक सॉफ्टवेअर साठी आपण काय करतो, कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करतो. आता मगाही सांगितलं की फॉर मेकिंग ॲनिमेटेड मूवीज अँड पिक्चर्स ड्रॉ आपल्याला मूवीज आणि पिक्चर्स क्रिएट तयार करण्यासाठी आपण काय करतो, तर कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करतो. इन मेडिकलमध्ये बघा, आपले हार्ट बीट्स वरून आपल्याला काय होतं, इन ऑपरेशन थिएटरमध्ये हार्ट बीट्स साठी काय असतं, एक मशीन असतं, त्याच्यामध्ये त्याच्यात काय असतं, आपल्याला एक हॉक आय टाईपचं एक आपल्याला लाईन्स डिस्प्ले होत असतात, तो पण काय आहे, तर कम्प्युटर ग्राफिक्सचा पार्ट आहे. इन टीव्ही चॅनल्समध्ये काय होत असतं, तर तुम्ही मूवीज बघत असता, प्रोग्राम्स बघत असता, हे सगळे काय आहे, तर कम्प्युटर ग्राफिक्सचा पार्ट आहे. मेकिंग चार्ट्स, आता मी तुम्हाला काय दिला होता, तर स्टुडंटचा डेटा प्रोव्हाइड केला होता. स्टुडंटचा डेटा प्रोव्हाइड करत असताना तुम्ही तो अनालाइज करत असताना त्याचा चार्ट तयार केला. चार्ट तयार करणं म्हणजेच काय असेल, अगेन कम्प्युटर ग्राफिक्सचा पार्ट असेल. ओके, कॅड आणि कॅम, कॅड म्हणजेच काय, ऑटो कॅड असेल, कॅम असेल म्हणजेच कॅड कॅम डिझाईनसाठी, म्हणजेच मेकॅनिकलमध्ये कॅड कॅम ही सॉफ्टवेअर जी डेव्हलप आहेत, ती डेव्हलप कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज घेऊन काय करत असतात, तर मशीन ड्रॉइंग किंवा बिल्डिंग डिझाईन हे तयार करत असतात. ओके, व्हिज्युअल इफेक्ट्स इन मूवीज अँड कम्प्युटर गेम्स, ऑफिस ऑटोमेशन, पीसीबी डिझाईन, म्हणजेच पीसीबी स्टँड्स फॉर प्रिंटेड सर्किट बोर्ड, म्हणजेच आता आपले जे मदर बोर्ड आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आपण इंटिग्रेट करत असतो. ओके, इंटिग्रेट करत असताना त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे. ओके, कारण याच्या आधी जनरेशन्स आपण टेक्निक्स आपण बघितले होते की नंबर ऑफ जनरेशन्स असतात, फ्रॉम फर्स्ट 0th जनरेशन पासून अप टू 5th जनरेशन मध्ये प्रत्येक वेळी नंबर ऑफ इन्व्हेन्शन्स क्रिएट होत गेली आणि त्याच्यामुळे कम्प्युटरची साईज मिनिमाइज होत राहिली. ओके, आणि तेच पीसीबी बोर्ड आपल्याला डिझाईन करायचे असतील तर आपण कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज घेत असतो. ओके, सेकंड वन मॅप प्रिपरेशन आणि लास्ट वन user interface. Basically last time मी सांगितलं होतं की interfaces are basically 2 types of interface असतात, in which first one is a command line interface and second one is a graphical user interface. In command line interface userला काय होत नाही, तर anything that he want to execute on computer screen, जे त्याला जे काही एक्झिक्यूट करायचं असेल तर तेव्हा त्याला ती appropriate कमांड माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जर ती त्याला कमांड माहिती नसेल तर त्याला काय करावं लागेल, तर त्याला तो इंटरफेस यूज करता येणार नाही. ओके, मग त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरा इंटरफेस प्रोव्हाइड केला जो आता आपण करंटली यूज पण करतोय. ओके, युजर इंटरफेस, तो म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस. इट इन्क्लूड्स व्हॉट, डिफरंट इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओज, टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन एज वेल. सो सगळं तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं, तेच म्हणजेच आपलं काय असेल, तर युजर इंटरफेस असेल. ओके, हे सगळं आहे कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये. पण बेसिक आयडिया अबाउट कम्प्युटर ग्राफिक्स हा आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये स्टडी करतोय, म्हणजेच काय आहे कम्प्युटर ग्राफिक्स. ओके, सो व्हॉट इज पिक्सल नाव. ओके, पिक्सल म्हणजेच काय, लास्ट टाइम मी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून दाखवली होती, इन्क्लाइन लाईन होती. त्या इन्क्लाइन लाईन मध्ये काय असतं, तर प्रत्येक ती इन्क्लाइन लाईन नंबर ऑफ पिक्सल्स पासून क्रिएट होत असते. ओके, सो एनिथिंग युअर कम्प्युटर स्क्रीन डिवायडेड इंटू नंबर ऑफ पिक्सल्स मध्ये डिवाइड केले किंवा ॲरे ऑफ पिक्सल असं म्हणू शकेल. ओके, युअर कम्प्युटर स्क्रीन और युअर मोबाईल स्क्रीन डिवायडेड इंटू नंबर ऑफ पिक्सल्स और नंबर ऑफ पॉइंट्स मध्ये डिवाइड केले आणि त्या प्रत्येक पॉइंटला आपण काय म्हणतो, तर पिक्सल असं म्हणतो. ओके, बघा पिक्सल म्हणजेच काय, मी कम्प्युटर स्क्रीनवर आता याचं एक एक्झाम्पल पण मी तुम्हाला देईन की काय आहे. तर मी मग लास्ट टाइम तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून दाखवली होती आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी ती झूम केल्यानंतर ती मला लाईन ॲज इट इज क्लिअर ॲज ए स्ट्रेट लाईन मला डिस्प्ले झाली नाही. स्ट्रेट लाईन इन्स्टेड ऑफ स्ट्रेट लाईन मला ती लाईन ॲज ए झिगझॅग लाईन म्हणून डिस्प्ले झाली. ओके, झिगझॅग लाईक पॅटर्न मला डिस्प्ले झाला. हे कशामुळे झालं, तर त्याच्या रिझॉल्युशनमुळे झालं. ओके, व्हाय इट हॅपन्स, बिकॉज ऑफ इट्स रिझॉल्युशन. म्हणजेच जर आपण काय करू, तर जी आपण एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्ट हा नंबर ऑफ पिक्सल्स पासून क्रिएट होत असतो. ओके, नंबर ऑफ पिक्सल्स पासून क्रिएट होत असतो आणि त्या पिक्सलला स्वतःचा ओन एक ऍड्रेस असतो. ओके, बघा प्रत्येकाचा स्वतःचा ओन ऍड्रेस असेल, कारण का कम्प्युटर स्क्रीनवर सगळे पिक्सल्स हे युनिक आहेत, सेमच आहेत.
प्रत्येक पिक्सल हा सेम आहेत, पण ते युनिकली आयडेंटिफाय होण्यासाठी प्रत्येकाला स्वतःचा ओन काय असेल, एक ऍड्रेस असेल. ओके, ऍड्रेस असेल. मग व्हॉट इज पिक्सल नाव? पिक्सल इज नथिंग बट इट इज ए स्मॉलेस्ट ऍड्रेसेबल युनिट एलिमेंट ऑन कम्प्युटर स्क्रीन. म्हणजेच काय, आता मी सांगतोय की सर ही पिक्सल म्हणजे काय, म्हणजे तुम्ही आता तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन असेलच, हे पिक्सल मग सर ऍक्च्युअल पिक्सल हा असतोच तरी कसा? ओके, सगळे पिक्सल जर समान असतात तर त्यांना युनिकली आयडेंटिफाय कसं होऊ शकतं, हे आपण कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये तर स्टडी करणारच आहोत. पण आता तुम्हाला मी एक पिक्सल दाखवतो की पिक्सल कसे असतात. ओके, जस्ट सी, वी आर गोइंग टू ओपन नोट पेंट. ओके, सगळ्यांना विजिबल आहे स्क्रीन पेंट? येस सर. ओके, नाउ चेक व्हॉट इज पिक्सल नाव. मी तुम्हाला सांगितलं की पिक्सल इज नथिंग बट कलेक्शन ऑफ पॉइंट्स. ओके, किंवा पिक्सल म्हणजेच म्हणण्यापेक्षा युअर स्क्रीन इज नथिंग बट स्क्रीन इज मेड अप ऑफ कलेक्शन ऑफ पॉइंट्स और नंबर ऑफ पॉइंट्स किंवा नंबर ऑफ पिक्सल्स पासून तयार झाले. ओके, मी आता एक पिक्सल तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. इथे मी एक पिक्सल ड्रॉ केला. मी हे बघा, जिथे एक पॉइंट करतोय तो पिक्सल असेल. डू यू वॉन्ट टू चेक वेदर इट इज पिक्सल ऑर नॉट? म्हणजे तुम्हाला आता तो डिस्प्ले होत नाही, पण जसं जसं मी झूम करेन तसं मला तो पिक्सल मला डिस्प्ले होत जाईल. ओके, बघा दिसतोय का? बघा आता मी तुम्हाला त्याला सर्कल करून दाखवतो. इथे माझा हा पिक्सल आहे, हा पिक्सल डॉट. मी जो पॉइंट आउट केला होता त्याला काय म्हणतात तर पिक्सल असं म्हणतात. हा जो याच्या सर्कलच्या मध्ये मी काय केलं, सर्कल ड्रॉ करून तुम्हाला आत एक डॉट दाखवलाय. तो काय डॉट म्हणजेच काय असेल, तो जो स्क्वेअर ब्लॉक दिसतोय त्यालाच काय म्हणतो आपण, पिक्सल असं म्हणतो. आता तुम्ही इथे बघा खाली ऍट द एंडला 800 लेवलला मी झूम केलंय. ते झूम केल्यामुळे तुम्हाला तो पिक्सल डिस्प्ले होतोय. हा पिक्सल तुम्हाला डिस्प्ले झाला, पण नॉर्मल स्क्रीन म्हणजेच विदाउट एनी 100 लो लेवलला, झूम लेवलला मला तो पिक्सल आयडेंटिफाय पण होणार नाही, डिस्प्ले पण होणार नाही. ओके, मग आता जर तुम्ही हा एक पिक्सल मी झूम करून बघितला, तेव्हा तुम्हाला तो पिक्सल डिफाईन झाला. आणि जर मी तो झूम केला नसेल तर तो तुम्हाला पिक्सल डिस्प्ले पण होणार नाही. ओके, बिकॉज कारण हे तुमची ओव्हरऑल कम्प्युटर स्क्रीन ही नंबर ऑफ पिक्सल्स पासून तयार झालेत. आणि नंबर ऑफ पिक्सल पासून तयार झाल्यामुळे जेव्हा ते एकत्र येतील आणि तेव्हाच तुमची इमेज किंवा तुमचा पिक्चर हा तुम्हाला डिस्प्ले होत असतो. ओके, पिक्चर किंवा इमेज तुम्हाला डिस्प्ले होत असते. आता बघा हा सर्कल मी ड्रॉ केला. ऍक्च्युअली सर्कल माझा राउंडेड आहे, चेक करा इथं आहे माझा राउंडेड. पण जसं जसं मी त्याला झूम करेन तेव्हाच मला त्याच्यामध्ये डिस्प्ले होईल की तो सर्कल ऍक्च्युअली कसा डिस्प्ले होतो. मला तो कसा डिस्प्ले होतो. ओके, म्हणजेच हा सर्कल हा नंबर ऑफ पिक्सल्स एकत्र जॉईन केल्यानंतर मला हा सर्कल मला डिस्प्ले झालाय. ओके, म्हणजेच नंबर ऑफ, मी बघा हा पिक्सल आहे, हा पिक्सल आहे, हा पिक्सल आहे. म्हणजे जे मी कम्प्युटर स्क्रीनवर ही कम्प्युटर स्क्रीन हा पिक्सल या प्रत्येक पिक्सलला स्वतःचा ओन काय असेल, एक ऍड्रेस असेल. ओके, प्रत्येक पिक्सलला स्वतःचा ओन ऍड्रेस असेल आणि त्या पिक्सलला त्या ऍड्रेस थ्रू आपण युनिकली काय करत असतो, त्याला आयडेंटिफाय करत असतो. आणि तो ऍड्रेस आपण कसा डिफाईन करतो तर विथ द हेल्प ऑफ त्याच्या एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट वर. ओके, आपले एक्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजेच काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा माझा एक्स ऍक्सिस असेल, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. ओके, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये मी कुठला पण पॉईंट जर इथे लोकेट केला तर त्या प्रत्येक पॉईंटला काय असतात, 2 कोऑर्डिनेट्स असतात. एक फर्स्ट वन इंडिकेट्स एक्स कोऑर्डिनेट आणि सेकंड वन वाय कोऑर्डिनेट. म्हणजेच हा माझा पिक्सल असेल then each and every pixel having 2 coordinates, 2 coordinates असतात. ओके, एक एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. म्हणजेच याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करा की या कम्प्युटर स्क्रीनवर जेवढे नंबर ऑफ पॉइंट्स असतील त्या प्रत्येकाला स्वतःचा ओन ऍड्रेस इझिली असणारच. ओके, प्रत्येकाला स्वतःचा ओन ऍड्रेस असेल, कारण कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये प्रत्येकाचा काय असेल, जो पॉईंट आपण ड्रॉ करतो तो प्रत्येक पॉईंटला काय असेल, स्वतःचा ओन ऍड्रेस तर असणारच.
ओके, म्हणूनच जेवढे पॉइंट्स आपण ड्रॉ करतो त्या प्रत्येकाला जर ओन ऍड्रेस असेल तर आपण काय करू शकेल, तर हा पिक्सल आपण आयडेंटिफाय करण्यासाठी प्रत्येकाला काय असेल स्वतःचा ओन एक किंवा युनिक ऍड्रेस त्याला असाइन केलेला असणार. ओके, हे काय झालं तर पिक्सल झालं. समजलं का बघा की पिक्सल म्हणजेच काय, जे आपण कम्प्युटर स्क्रीन ही तुमची टोटल कम्प्युटर स्क्रीन ही नंबर ऑफ पिक्सल्स पासून डिवाइड झाली, नंबर ऑफ पॉइंट्स पासून डिवाइड आहे आणि त्या प्रत्येक पॉइंटला काय असतं एक ऍड्रेस असतो. ओके, हेन्स पिक्सल इज नथिंग बट इट इज अ स्मॉलेस्ट युनिट. स्मॉलेस्ट युनिट म्हणजेच काय, मला दिसत नाही इतका लहान पिक्सल असतो. ओके, दिसत नाही इतका लहान पिक्सल असतो, त्या पिक्सलला म्हणजेच काय तर त्यालाच काय म्हणतात तर पिक्सल असं. इट इज ए स्मॉलेस्ट युनिट ऑन कम्प्युटर स्क्रीन इज कॉल्ड एज पिक्सल असेल. ओके, पण या पिक्सलवर रिझॉल्युशन अफेक्ट करतं, या पिक्सलवर रिझॉल्युशन अफेक्ट करतं. आता माझ्या कम्प्युटर स्क्रीनचं रिझॉल्युशन काय असेल आणि जेव्हा मी बघा मी नॉर्मल स्क्रीनला नेलं तेव्हा माझं रिझॉल्युशन काय असेल. ओके, आता बघा इथे खाली तुम्हाला 1360 मल्टिप्लाइड बाय 527 px दिसतंय. ओके, 1360 527 px दिसतं आणि याच्या साईडला एक स्क्वेअर ब्लॉक डिस्प्ले केलाय. ओके, स्क्वेअर ब्लॉक डिस्प्ले केलाय, तिथं एक व्हर्टिकल एरो आहे आणि याच्या साईडला एक हॉरिझॉन्टल एरो आहे. ओके, इथे तुम्हाला खाली बघा डिस्प्ले होते का. ओके, त्याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय होईल की ही माझी कम्प्युटर जी स्क्रीन आहे ही कम्प्युटर स्क्रीन किती नंबर ऑफ पिक्सल्स पासून डिवाइड झाले. ओके, इथे तुम्हाला दाखवलंय 1360 मल्टिप्लाइड बाय 527 आणि पुढे लिहिलंय px लिहिलंय. ओके, 5 मल्टिप्लाइड बाय 527 px लिहिलंय. याचाच मिनिंग वरून तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की काय आहे तर ही माझी ओव्हरऑल कम्प्युटर स्क्रीन ही किती पिक्सल्स मध्ये डिवाइड झाले. आता मी जो स्क्वेअर ब्लॉक काढला, हा जो रेक्टँगल ब्लॉक काढलाय त्याची पण साईज तुम्हाला इथे खाली डिस्प्ले झाले 403 मल्टिप्लाइड बाय 170 पिक्सल. ओके, आता ही माझी ही तुम्हाला विड्थ आणि हाईट प्रोव्हाइड केले, हे कशाची साईज असेल तर या जे मी नोटपॅड आता हे पेंट ओपन केलंय त्या पेंट मध्ये जे मी न्यू पेज ओपन केलंय त्या पेजची साईज आहे. ओके, त्या पेजची साईज आहे की त्याच्यामध्ये किती पिक्सल्स आहेत 1360 पिक्सल्स इन हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आणि 527 हे व्हर्टिकली आहे. म्हणजेच त्याची लेंथ किती आहे 1360 आहे आणि 527 ही त्याची काय आहे हाईट असेल. ओके, म्हणजेच याचं जर मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही जे तुम्हाला आन्सर मिळेल ते आन्सर म्हणजेच काय असेल, माझे तेवढे नंबर ऑफ पिक्सल्स या स्क्रीनवर मला डिस्प्ले होत आहेत. ओके, तेवढे नंबर ऑफ पिक्सल पासून ही काय झाली असेल स्क्रीन ही तयार झाली असेल. ओके, सिंपल भाषेमध्ये 1360 मल्टिप्लाइड बाय 527 हे त्याचं जेवढे आन्सर येईल तेवढे नंबर ऑफ पिक्सल माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर अवेलेबल असतील. कम्प्युटर स्क्रीनवर अवेलेबल म्हणण्यापेक्षा हा जो मला ब्लॉक दिसतोय हा माझा पेंटचा जे व्हाईट स्पेस डिस्प्ले होतोय त्याच्यावर तेवढे नंबर ऑफ पिक्सल्स अवेलेबल असतील. ओके, हे झालं पिक्सल्स. पण हे पिक्सल्स आता काय असतं त्याच्यावर रिझॉल्युशन अफेक्ट करतं. आता करंट बघा मला हे क्लिअर दिसतात, जसं मी त्याचं रिझॉल्युशन वाढवत जाईन तसं मला त्याची क्वालिटी ब्लर झालेली डिस्प्ले होईल. ब्लर डिस्प्ले झाली म्हणजेच त्याची क्वालिटी डिग्रेड झाली. हे कशामुळे, कारण प्रत्येक इमेजवर प्रत्येक पिक्सलवर काय होत असतं तर रिझॉल्युशन अफेक्ट करत असतं. रिझॉल्युशन अफेक्ट करतं म्हणूनच पिक्सल जेवढे नंबर ऑफ रिझॉल्युशन त्याचं हाय असेल म्हणजे जेवढे नंबर ऑफ पिक्सल्स जास्त असतील तेवढे तशी त्याची क्वालिटी पण काय होईल इन्क्रीज केली जाईल. ओके, आपण पॉइंट्स बघू की कुठले कुठले आहेत. बघा, पिक्सल म्हणजेच मी सांगितलं तुम्हाला स्मॉलेस्ट ऍड्रेसेबल युनिट एलिमेंट ऑन कम्प्युटर स्क्रीन इज कॉल्ड एज अ पिक्सल. प्रत्येक इच पिक्सल हॅज इट्स ओन नेम, इट्स युनिक ऍड्रेस और लोकेशन असतं. प्रत्येकाचा स्वतःचा एक ऍड्रेस असतो, नेम असतं किंवा त्याचं स्वतःचं एक ओन लोकेशन असतं. ओके, कम्प्युटर ग्राफिक्स इमेज अँड व्हिडिओज आर मेड अप ऑफ युझिंग सेटिंग द इंटेन्सिटी अँड कलर टू पिक्सल्स. कारण बघा आपण पिक्चर जर कॅमेरा थ्रू जर एक इमेज कॅप्चर केल्यानंतर मला काय डिस्प्ले होतं, त्या डिस्प्ले होत असताना माझी इमेज मला डिस्प्ले होईल आणि मला इमेज दिसत असताना मला कलरची इमेज डिस्प्ले झाली. माझ्या बॅकग्राऊंडला जे होतं ते मला डिस्प्ले होतं. मला जो माझा ऍक्च्युअल जो कलर आहे तो मला डिस्प्ले होतो. मी जर काही शर्ट घातला असेल तर शर्टचा जो कलर आहे तो मला डिस्प्ले होतो. हे डिस्प्ले होण्यामागचं रिझन काय तर प्रत्येक वेळी तो पिक्सल त्याची इंटेन्सिटी लेवल किंवा त्या इंटेन्सिटीचे कलर्स त्याला काय करत असतात स्प्रेड करत असतात. कलर स्प्रिंकलर थ्रू स्प्रेड करत असतात. ओके, म्हणजेच ती इंटेन्सिटी लेवल काय होत असते ऍक्टिव्हेट होत असते आणि तो कलर हा स्टार्ट होत असतो.
म्हणजेच हे प्रत्येक पिक्सलला स्वतःची ओन इंटेन्सिटी असेल, म्हणजे सगळ्यांची इंटेन्सिटी ही कॉमन असते, प्रत्येकाची इंटेन्सिटी कॉमन असेल, पण त्या इमेजच्या इमेज जशी आपण कॅप्चर करू तेव्हा तीच इंटेन्सिटी फक्त काय केली जाईल, फेच केली जाईल. ओके, यालाच काय म्हणतात, तर पिक्सल किंवा त्याची इंटेन्सिटी असं म्हणतात. ग्रेटर दी नंबर ऑफ पिक्सल्स, आता मगाशी दाखवलं की जसं जसं आपण नंबर ऑफ पिक्सल जसे जास्त असतील तसं त्याच्या इमेजची क्वालिटी ही पण काय असेल, वाढत जाईल, चांगली होईल. ओके, पण जर रिझॉल्युशन जर कमी असेल तर त्याची क्वालिटी काय होईल, कमी होईल, डिग्रेड होईल. म्हणजेच ग्रेटर दी नंबर ऑफ पिक्सल्स ऑर पॉइंट्स द हायर इज द रिझॉल्युशन. ओके, हायर इज द रिझॉल्युशन. म्हणजेच जर आपण त्या इमेजची क्वालिटी जर इन्क्रीज करायची असेल, चांगली वाढवायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, तर नंबर ऑफ पिक्सल्स इन्क्रीज करावे लागतील. जर नंबर ऑफ पिक्सल इन्क्रीज केले तर आपले त्या क्वालिटी ऑफ इमेज ॲज वेल ॲज क्वालिटी ऑफ ग्राफिकल ऑब्जेक्ट ऑल्सो इन्क्रीज. ओके, त्याची पण क्वालिटी पण काय होईल, इन्क्रीज होईल. पण जर रिझॉल्युशन जर कमी असेल तर तो कशावर एफेक्ट करेल, तर त्या पिक्सलच्या क्वालिटीवर एफेक्ट करेल. ओके, दिस इज अबाउट पिक्सल. सो पिक्सल अगेन फॉर 2 मार्क्स साठी पिक्सलची डेफिनेशन विचारली जाते एक्झामला, एमएसबीटी एक्झामला. व्हॉट इज पिक्सल? So pixel is nothing but it is a smallest addressable unit element on computer screen. Each and every pixel has its own name or address. Okay, when we increase, if greater the number of pixels, the quality of pixels also be increased. Okay, दिस इज अबाउट पिक्सल्स. आणि पिक्सल सगळ्यांना आयडेंटिफाय झाले असेल की पिक्सल म्हणजेच काय, तुमची होल कम्प्युटर स्क्रीन ही नंबर ऑफ पिक्सल्स पासून डिवाइड झाले. प्रत्येक पिक्सलला स्वतःचा काय असतो, ओन ऍड्रेस असतो. ओके, मग हे सगळे पिक्सल्स असेल, त्याची इंटेन्सिटी लेवल असेल, हे कुठे स्टोअर असते? ओके, कुठे स्टोअर असते? मग त्यासाठी कम्प्युटरनं काय केलं, कम्प्युटरनं एक ॲरे ऑफ मेमरी क्रिएट केली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या इंटेन्सिटी लेवल्स आणि त्या पिक्सलची इन्फॉर्मेशन ही कशात इंटिग्रेट केली जाते, त्या ॲरे ऑफ मेमरीमध्ये स्टोअर केली जाते. आणि त्या ॲरे ऑफ मेमरीला काय म्हणतात, तर फ्रेम बफर असं म्हणतात. ओके, नेक्स्ट पॉइंट इज ए फ्रेम बफर. इट इज ए ॲरे ऑफ कम्प्युटर मेमरी. म्हणजेच इट इज ए ॲरे ऑफ कम्प्युटर मेमरी. हे काय आहे, ॲरे का म्हटलं, कारण ॲरे म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट्स. मग आपल्याला ॲरे का लागलं, तर कारण आपली स्क्रीनवर किती आहेत, नंबर ऑफ पिक्सल्स अवेलेबल आहेत. आणि ॲरे म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजेच प्रत्येक पिक्सल जर मला मेमरीमध्ये स्टोअर करायचं असेल तर मला ॲरे रिक्वायर्ड आहे. म्हणूनच इट इज ए ॲरे ऑफ कम्प्युटर मेमरी. ओके, आता प्रत्येक कुठलाही आपण जर ऑब्जेक्ट कम्प्युटर स्क्रीनवर जर डिस्प्ले करायचा असेल तर त्या प्रत्येकाला स्वतःचे काय असतील, स्वतःचे ओन कलर्स असतील. ओके, त्या प्रत्येक पिक्सलला स्वतःचा ओन कलर असेल, कारण जो पिक्चर मला डिस्प्ले करायचा आहे तो प्रत्येक कलर काय सेमच असेल असं सांगता येत नाही. प्रत्येक कलर काय असेल त्या पिक्सलचा डिफरंट असेल. आणि त्याला प्रत्येकाला कलरिंग प्रोव्हाइड करण्यासाठी काय असतं, तर पिक्सल्स अवेलेबल असतात. आणि ते पिक्सल्स काय करत असतात, ती इंटेन्सिटी लेवल फेच करत असतात. ओके, म्हणूनच फ्रेम बफर मध्ये आपण काय बघितलो, तर फ्रेम बफर ही एक मेमरी आहे, ॲरे ऑफ मेमरी आहे, जी कशासाठी आपण यूज करतो, तर प्रत्येक पिक्सलची इंटेन्सिटी लेवल स्टोअर करण्यासाठी आपण यूज करत असतो. ओके, एखादी इमेज आम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर जर डिस्प्ले करायची असेल तर ती होल इमेज फर्स्ट कुठे स्टोअर होत असते, तर फ्रेम बफर मध्ये स्टोअर होत असते. ओके, फ्रेम बफर मध्ये स्टोअर होत असते. चेक करा बघा, before image can be displayed on screen, it must be created by computer program in a special part of memory called as frame buffer. म्हणजेच काय, जी इमेज मला कम्प्युटरवर डिस्प्ले करायची आहे ती फर्स्ट कम्प्युटर प्रोग्राम थ्रू काय होत असते, मेमरी फ्रेम बफर मेमरीमध्ये स्टोअर होत असते. आणि त्याच्या लेवलला जी इंटेन्सिटी लेवल असेल ती मला फ्रेम बफर मधून डिस्प्ले केली जाईल. ओके, सो फ्रेम बफर इज ए पोर्शन ऑफ ग्राफिक्स मेमरी. ते काय आहे, ग्राफिक्स मेमरीचा एक पोर्शन आहे दॅट होल्ड सीन डेटा. म्हणजेच काय, जो इमेज मला जो डेटा स्टोअर डिस्प्ले करायचा आहे तो मला जर डिस्प्ले करायचा असेल तर तो होल्ड कुठे होत असतो, तर फ्रेम बफर मेमरीमध्ये होल्ड होत असतो. ओके, दिस बफर कंटेन्स डिटेल्स सच ॲज त्याची विड्थ किती आहे, त्या इमेजची विड्थ किती असेल, त्याची हाईट किती असेल. ओके, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पिक्सल, सरफेस इन पिक्सल्स, कलर ऑफ इच पिक्सल्स आणि त्याची डेप्थ याच्यावरून डिफाईन होत असते. ओके, सो प्रत्येक जो काही आपण पिक्सल्स कम्प्युटर स्क्रीनवर डिस्प्ले करत असतो तो पिक्सल मला डिस्प्ले करण्याआधी तो फ्रेम बफर मेमरीमध्ये स्टोअर होत असतो. म्हणूनच त्याला काय म्हणतात, इट इज ए ॲरे ऑफ कम्प्युटर मेमरी. ओके, विच होल्ड्स होल इमेज that we want to display on
कम्प्युटर स्क्रीन. जी आपल्याला इमेज कम्प्युटर स्क्रीनवर डिस्प्ले करायची आहे. पिक्सल इज नथिंग बट नाउ इट इज ए पॉइंट or it is a smallest addressable unit on computer screen. Okay, so every pixel have its own address. Every pixel have its own address, and we are going to store all such pixels into a special type of memory is called as a frame buffer. Okay, so frame buffer is nothing but it is an array of memory. फ्रेम बफर ही काय आहे तर अरे ऑफ मेमरी आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो तर असे नंबर ऑफ पिक्सेल्स स्टोअर करून ठेवत असतो. म्हणजेच काय, जेव्हा मला एखादी इमेज कॉम्प्युटर स्क्रीनवर डिस्प्ले करायची असेल तर तेव्हा ती डिस्प्ले करण्याआधी ती पहिला कुठे स्टोअर असते तर फ्रेम बफर या मेमरी मध्ये स्टोअर असते. सो फ्रेम बफर इज अ मेमरी which is used to display, which is used to store any image that we are going to display on our on the computer screen. Okay, so next point, what is bitmap and vector based graphics? Okay, so there are two types of computer graphics. So first one is a bitmap graphics and second one is a vector based graphics. And what is the difference in between bitmap and vector based graphics? Okay, so bitmap graphics or bitmap image is nothing but what? So it is a collection of bits in memory location corresponding to pixel on the screen. Means what? So it consists of every image having some pixels. प्रत्येक इमेज ला काय असतात, पिक्सेल्स असतात. नंबर ऑफ पिक्सेल्स पासून एखादी इमेज ही क्रिएट होत असते. मग बिटमॅप इमेज हे कशाशी संबंधित असेल तर कशाशी संबंधित असेल तर ते नंबर ऑफ बीट्सच्या संबंधित आहे किंवा पिक्सलच्या संबंधित आहे. नंबर ऑफ पिक्सेल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होत असतं, एखादी इमेज ही डिस्प्ले होत असते. आणि जेव्हा ती एखादी इमेज आपण डिस्प्ले करत असतो तेव्हा ऍक्च्युअल आपल्याला इमेज डिस्प्ले होत असते. आपण पिक्सलला काय करत असतो तर इग्नोर करत असतो. आपल्याला माहिती नसतं की ही इमेज ही ऍक्च्युअल पिक्सल पासून तयार झाली की नाहीये. ओके, म्हणजेच in bitmap image every image consists of array of bits called as pixels. Okay, it consists of array of bits called as pixels. Now pixels actually affects resolution affect करत असतं. पिक्सेल्स वर किंवा bitmap image वर resolution affect करत असतं. ओके, हाऊ इट इज नाउ. ओके, तुमच्या स्क्रीनवर बघा तुम्हाला इमेज प्रोव्हाइड आहेत, डिस्प्ले होत आहेत. ओके, हे दोन इमेजेस ह्या बिटमॅप टाइपच्या इमेजेस आहेत. ओके, बिटमॅप टाइपच्या इमेजेस आहेत. म्हणजेच काय तर ऍक्च्युअली हा माझा जर ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर केला, हा माझा ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आहे. ओके, हा माझा ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आहे, पण मी जसं जसं रिझॉल्युशन इन्क्रीज केलं किंवा त्या ती इमेज तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झूम केली तर मला ती इमेजची क्वालिटी ब्लर दिसते. ओके, किंवा ब्लर दिसण्यापेक्षा ती मला डिग्रेड झालेली दिसते किंवा कमी झालेली दिसते, तिची क्वालिटी क्लिअर दिसत नाहीये. हे कशामुळे झालं तर ही इमेज जी आहे, ऍक्च्युअल इमेज जी होती ही नंबर ऑफ पिक्सेल्स पासून क्रिएट झालेली असते आणि हे नंबर ऑफ पिक्सेल्स एकत्र जेव्हा येतात तेव्हाच ती इमेज क्रिएट झालेली असेल. ओके, मग जेव्हा मी ती झूम केली तेव्हा मला ऍक्च्युअल एक्सपिरियन्स येईल की त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पिक्सेल्स एकत्र आलेत. ओके, म्हणजेच ही इमेज किती नंबर ऑफ पिक्सेल्स पासून क्रिएट झाले. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बघा, की ज्याच्यामध्ये काय आहे तर एक फूल आहे, रोज आहे, एक फ्लॉवर आहे आणि जेव्हा मी ते झूम केल्यानंतर मला त्याच्यातले ऍक्च्युअल किती नंबर ऑफ पिक्सेल्स पासून ती इमेज क्रिएट झाले ते मला डिस्प्ले होईल. म्हणजेच बिटमॅप इमेज कन्सिस्ट ऑफ अरे ऑफ बिट्स कॉल्ड एज पिक्सेल्स अँड बिटमॅप इमेज वर काय होत असतं तर रिझॉल्युशन अफेक्ट करत असतं. म्हणजेच काय, जसं जसं आपण ती साईज, त्या इमेजची साईज इन्क्रीज करत जाऊ किंवा त्याचं रिझॉल्युशन इन्क्रीज होत जाईल तसं त्याचं काय होईल तर त्याची क्वालिटीवर ते अफेक्ट करत राहील. ओके, त्याची क्वालिटीवर अफेक्ट करेल, म्हणजे त्याची क्वालिटी डिग्रेड होईल. ओके, सो या इमेजेस या आपण जो दुसरा टाइप बघणार आहोत विक्टर बेस्ड ग्राफिक्स, याच्यापेक्षा लार्जर साईजचे असतात. ओके, लार्जर इन साईज दॅन विक्टर इमेजेस. म्हणजेच काय तर
या इमेजेस आता आपण ऍक्च्युअली यूज करतोय त्या इमेजेस ह्या बिटमॅप टाईपच्या इमेजेस असतात. ओके, बिटमॅप टाईपच्या इमेजेस असतात. तुम्हाला मी अनेक एक्झाम्पल दाखवतोय, डिस्प्ले करतोय बघा. इथे तुम्हाला डिस्प्ले होत आहे की मारिओ आहे, जिथे गेम तुम्ही आतापर्यंत खेळत होता ती मारिओ गेम. ओके, या मारिओ मध्ये तुम्हाला जो पुढे मारिओ तुम्हाला डिस्प्ले होतोय तो मारिओ हा नंबर ऑफ पिक्सल्स पासून क्रिएट झाला. ओके, ऍक्च्युअली मला डिस्प्ले होत असताना तो डिस्प्ले कसा होतोय तर मला तो क्लिअर डिस्प्ले होत नाही. ओके, क्लिअर डिस्प्ले होत नाही याचाच अर्थ काय आहे तर ही जी इमेज तुम्हाला प्रोव्हाइड केले ही कुठल्या टाईपची असेल तर बिटमॅप टाईपची आहे. म्हणजेच बिटमॅप इमेज ही नंबर ऑफ पिक्सल्स पासून क्रिएट होत असते किंवा नंबर ऑफ ॲरे ऑफ बीट्स पासून क्रिएट होते. तर प्रत्येक बीटला आपण काय म्हणत असतो तर पिक्सल असं म्हणत असतो. ओके, तर प्रत्येक बीटला आपण पिक्सल असं म्हणतो. जसं जसं त्या इमेजची क्वालिटी, जसं जसं आम्ही त्या इमेज मी ती झूम करायला जाईन किंवा त्याचं रिझॉल्युशन इन्क्रीज करायला जाईन तसं जसं त्या इमेजची क्वालिटी पण काय होत जाईल डिग्रेड होत राहील. ओके, म्हणजेच आता तुम्हाला इझिली आयडेंटिफाय झालं असेल की ज्या इमेजेस पॉइंट्स पासून पिक्सल्स पासून तयार होत असतात त्या इमेजेसना बिटमॅप इमेजेस किंवा बिटमॅप ग्राफिक्स असं म्हणतात. ओके, बिटमॅप ग्राफिक्स किंवा बिटमॅप इमेजेस असं म्हणतात. हे मॅक्झिमम कुठे यूज केलं जातं तर इट इज मोर सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स इमेजेस साठी यूज केलं जातं. ओके, म्हणजे किचकट जी इमेजेस असतात, कॉम्प्लेक्स इमेजेस असतात त्या ठिकाणी बिटमॅप टाईपचे ग्राफिक्स हे यूज केलं जातं. ओके, हे आहे बिटमॅप ग्राफिक्स. नेक्स्ट आपण स्टडी करतोय ते म्हणजेच व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स. ओके, सो व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मीन्स व्हॉट नाउ. व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स इन्स्टेड ऑफ मध्ये काय होतं, इन्स्टेड ऑफ युजिंग पिक्सल्स यूज करण्यापेक्षा इन व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मध्ये काय यूज केलं जातं तर मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज यूज केले जातात. कशासाठी, टू ड्रॉ डिफरंट लाईन्स और डिफरंट शेप मला ड्रॉ करायचे असतील तर मी मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्सचे इमेजेस मी तयार करत असतो. ओके, काय असतं बघा, म्हणजेच मला जर व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मी कन्सिडर केलं तर व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स हे नंबर ऑफ लाईन्स पासून तयार होत असतात. ओके, हे जे आहे त्याला काय म्हणतात तर व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स असं म्हणतात. इन व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आर युज्ड टू ड्रॉ व्हेक्टर टाइप ऑफ इमेजेस. व्हेक्टर टाइपच्या इमेजेस जर ड्रॉ करायचे असतील तर मला मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज यूज करावे लागतील. म्हणजेच व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स कन्सिस्ट ऑफ लाईन्स, नंबर ऑफ लाईन्स पासून या इमेजेस तयार होत असतात. याच्यामध्ये पिक्सल्स अवेलेबल नसतात तर याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स यूज करून तुमची कुठलीही इमेज ही क्रिएट होत असते. ओके, मग ऍज कम्पेअर टू बिटमॅप ग्राफिक्स पेक्षा व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्सची इमेजची क्वालिटी ही काय असेल बेटर असेल किंवा त्याच्यावर रिझॉल्युशन एफेक्ट करत नाही. इट डज नॉट एफेक्ट रिझॉल्युशन. ओके, पण या व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स इमेजेस या स्मॉलर साईजच्या असतात, कारण बिटमॅप ग्राफिक्स इमेज या लार्जर साईजच्या आणि कॉम्प्लेक्स टाईपच्या इमेजेस असतात. पण व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स इमेजेस ह्या काय असतात तर स्मॉलर साईजच्या असतात. पण एक तसं ऍडव्हान्टेज काय तर बिटमॅप ग्राफिक्स इमेजवर रिझॉल्युशन जसं एफेक्ट करतं तसं रिझॉल्युशन व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स वर काय करत नाही, एफेक्ट करत नाही. ओके, याच्यामध्ये तुम्हाला दोन एक्झाम्पल्स मी प्रोव्हाइड केले. हा बघा, हे सर्क्युलर जो पॅटर्न तुम्हाला डिस्प्ले झालाय तो सर्क्युलर पॅटर्न जेव्हा झूम केल्यानंतर पण त्याच्यावर काय दिसत नाही मला त्या इमेजच्या क्वालिटीवर काही एफेक्ट झालेला डिस्प्ले होत नाही. हे तुम्हाला मी लाईव्ह एक्झाम्पल थ्रू पण दाखवतोय. इथे दोन इमेजेस तुम्हाला प्रोव्हाइड केले. एस हा एक सिम्बॉल आहे. एस या सिम्बॉल मध्ये रास्टर ग्राफिक्स इज नथिंग बट बिटमॅप ग्राफिक्स. ओके, रास्टर ग्राफिक्स इज ऑल्सो नोन एज बिटमॅप ग्राफिक्स अँड व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स हे म्हणजे आता आपण स्टडी करतो ते व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स. ओके, इमेजेस दोघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे तर रास्टर ग्राफिक्स मध्ये रिझॉल्युशन एफेक्ट झाल्यामुळे त्या इमेजची क्वालिटी डिग्रेड झाली किंवा क्वालिटी कमी झाली. ओके, क्लिअर इमेज डिस्प्ले होत नाही. पण व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स ही नंबर ऑफ लाईन्स पासून क्रिएट झाले आणि नंबर ऑफ लाईन्स पासून क्रिएट झाल्यामुळे व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स वर रिझॉल्युशन एफेक्ट करत नाही. ओके, दोघांच्या मध्ये डिफरन्स काय तर अनदर डिफरन्स म्हणजे त्यांचा फाईल एक्सटेन्शनचा डिफरन्स. ओके, फाईल एक्सटेन्शन म्हणजेच काय, जी फाईल तुम्ही
कुठलीही फाईल असेल, त्या फाईल ही कशावरून आयडेंटिफाय होत असते, त्या फाईलच्या टाईपवरून आयडेंटिफाय होत असते. ओके, जसं तुम्ही म्हणता की माझी सी प्रोग्रामिंगची फाईल आहे, सी प्रोग्रामिंगची फाईल आपण कशाच्या कुठल्या त्या कशावरून आयडेंटिफाय करत असतो, त्या फाईलच्या टाईपवरून आयडेंटिफाय करत असतो. म्हणजेच ज्या फाईलचं एक्सटेन्शन .c असेल, ती फाईल माझी .c फाईल ही माझी काय असेल, सी प्रोग्रामिंगची फाईल असेल. .cpp एक्सटेन्शन असलेली फाईल ही माझी OOP म्हणजे सीपीपी प्रोग्रामची फाईल असेल. .doc असेल, डॉक असेल, तर ती माझी मायक्रोसॉफ्ट वर्ड टाईपची फाईल असेल. ओके, तसंच एक्सटेन्शन्स वेक्टर बेस्ड ग्राफिक्सचे एक्सटेन्शन्स कुठले असतात आणि बिटमॅप ग्राफिक्सचे एक्सटेन्शन्स कुठले असतात. ओके, बिटमॅप ग्राफिक्सचे एक्सटेन्शन्स जी आता तुम्ही इमेज कॅप्चर केली, मोबाईल थ्रू इमेज कॅप्चर केली असेल, त्याची एक्सटेन्शन ही .jpeg इमेज, GIF फाईल्स म्हणजेच ज्याच्यामध्ये ॲनिमेटेड असतात, स्मॉल व्हिडिओज असतात, ॲनिमेटेड टाईपचे व्हिडिओज असतात, ती GIF फाईल्स असेल. PNG पेंट टाईपची फाईल असेल. ओके, पेंट ग्राफिक्स या फाईल्स ज्या काय असतील तर बिटमॅप टाईपच्या इमेजेस आहेत. ओके, वेक्टर बेस्ड ग्राफिक्स .svg एक्सटेन्शन. ओके, .svg एक्सटेन्शन हे वेक्टर बेस्ड ग्राफिक्सच्या इमेजचं एक्सटेन्शन असतं, फाईलचं एक्सटेन्शन असतं. ओके, हा दोघांच्यातला एक डिफरन्स आहे की त्याचं एक्सटेन्शन हा एक डिफरन्स असू शकेल. ओके, रास्टर आणि वेक्टर ग्राफिक्स मध्ये. आता मी तुम्हाला एक दोन्ही एक्झाम्पल्स दाखवतो की ऍक्च्युअली आपण त्याच्यावर रिझॉल्युशन कसं एफेक्ट करत नाही. बघा, मी पेंट ओपन करतोय. आता मी तुम्हाला दोघांच्यातला डिफरन्स सांगितला की जेव्हा आपण एखादी इमेज आपण कन्सिडर केली तर इमेज ही दोन टाईपची असते. एक असेल बिटमॅप टाईपची इमेज आणि सेकंड वन इज अ वेक्टर बेस्ड इमेज. ओके, सो बिटमॅप टाईपची इमेज जर आपण कन्सिडर केली तर ती कशापासून तयार होत असते, तर नंबर ऑफ पिक्सेल्स पासून तयार होत असते. आणि वेक्टर टाईपची इमेज ही कशापासून तयार होते, तर ही नंबर ऑफ लाईन्स पासून तयार होते, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज यूज केले जातात त्या लाईन्स ड्रॉ करण्यासाठी. ओके, सेकंड पॉइंट आपण बघितला की बिटमॅप टाईपच्या इमेजेसवर रिझॉल्युशन अफेक्ट करतं. ओके, रिझॉल्युशन अफेक्ट करतं आणि वेक्टर बेस्ड इमेजेसवर रिझॉल्युशन अफेक्ट करत नाही. ओके, थर्ड टाईप बघितला बिटमॅप इमेजेस, या थर्ड कंपॅरिझनचा पॉइंट जर आपण कन्सिडर केला तर काय आहे, तर बिटमॅप इमेजेस या लार्जर साईजच्या असतात, वेक्टर बेस्ड इमेजेस या स्मॉलर साईजच्या असतात. ओके, बिटमॅप इमेजेस या कॉम्प्लेक्स असतात, ह्या कॉम्प्लेक्स नसतात असं पण म्हणू शकेन. किंवा बघा आता काय ऍक्च्युअल डिफरन्स आहे, किंवा लाईव्ह तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो की दोन्ही जर एखादी इमेज फाईल, आता बघा मी तुम्हाला दोघांच्या फाईलचं एक्सटेन्शन पण सांगितलं की लास्टला बिटमॅप टाईपच्या इमेजेस ज्या आपण बघत असतो त्याच्यामध्ये JPEG असतं, GIF फाईल्स असतात किंवा PNG टाईपचे एक्सटेन्शन असतात. फाईलचे एक्सटेन्शन ही डिफरंट टाईपचे असतात. ओके, आणि वेक्टर बेस्ड इमेजेस या SVF टाईपचे असतात. ओके, SVG टाईपचे असतात. आता बघा, तर मी PNG टाईप म्हणजेच काय, तर पेंटमध्ये ज्या फाईल्स तुम्ही सेव्ह कराल, त्या प्रत्येक फाईलचं एक्सटेन्शन हे .png असतं. ओके, .png फाईलना त्या सेव्ह होत असतात. पण याच्यामध्ये मी तुम्हाला दोघांचा लाईव्ह डेमो देतो की ज्याच्यामध्ये मी वेक्टर बेस्ड इमेज जर घेतली आणि बिटमॅप टाईपची इमेज जर घेतली तर दोघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, बघा आता फर्स्ट आपण वेक्टर बेस्ड इमेज बघू. मी एखादी लाईन ड्रॉ करतोय, एक लाईन ड्रॉ करतोय. ओके, एक लाईन ड्रॉ केली. ही इमेज ही माझी कुठल्या टाईपची आहे, आता बिटमॅप इमेज आहे, कारण ही जर आपण कन्सिडर केली तर नंबर ऑफ पिक्सेल्स पासून तयार झाले. बघूया आपण, तुम्हाला लास्ट टाइम पण मी दाखवलं होतं की बघा ही लाईन जेव्हा मी झूम केल्यानंतर ती ऍक्च्युअल लाईन मला क्लिअर प्लेन एक स्ट्रेट लाईन डिस्प्ले होत नाही, त्याच्यामध्ये झिगझॅग पॅटर्न डिस्प्ले होते. ओके, हा प्रत्येक काय असेल, पिक्सल असेल. आणि पिक्सल कसा ड्रॉ करतात तुम्हाला मी लास्ट टाइम पण दाखवलं. हा एक माझा पिक्सल असेल. ओके, हा पिक्सल आहे, हा पिक्सल आहे, हा पिक्सल आहे. म्हणजेच कम्प्युटर स्क्रीन ही नंबर ऑफ पिक्सेल्स पासून तयार होते, पण या प्रत्येक पिक्सलला काय असेल, स्वतःचा ओन ऍड्रेस असेल. ओके, म्हणजे तो पिक्सल्स आयडेंटिफाय करण्यासाठी प्रत्येकाला काय असेल, स्वतःचा ओन ऍड्रेस असतो.
ओके, ही पिक्सल, ही लाईन जी मी ड्रॉ केली, ही लाईन ही काय आहे तर बिटमॅप टाईपची इमेज आहे. म्हणजेच जसं जसं मी रिझॉल्युशन इन्क्रीज केलं तसं तसं त्या इमेजची क्वालिटी पण काय होत गेली, डिग्रेड होत गेली किंवा कमी होत गेली. ओके, किंवा त्याच्यावर ते रिझॉल्युशन काय झालं, अफेक्ट झालं. ओके, याच्याच अपोजिट मी तुम्हाला आता विक्टर बेस्ड इमेज दाखवतो की विक्टर बेस्ड इमेजेस या काय असतात, नंबर ऑफ लाईन्स किंवा नंबर ऑफ लाईन्स असतात आणि त्याच्यावर रिझॉल्युशन अफेक्ट करत नाही. ओके, बघा मी इथंच तुम्हाला फक्त एक विक्टर बेस्ड इमेज एक लाईन ड्रॉ करतोय. अगेन लाईन ड्रॉ केली. आता मी त्या इथे झूम लेवल इन्क्रीज करतो. ओके, बघा काय डिस्प्ले होतंय मला, इमेजच्या क्वालिटीवर काहीच इफेक्ट झालेला दिसत नाही. इमेजची क्वालिटी ऍज इट इज क्लिअर एज डिस्प्ले होते. ओके, मी किती पण इन्क्रीज केली साईज, त्या इमेजच्या क्वालिटीवर काहीच इफेक्ट झालेला नाही. म्हणजेच ज्या इमेजेस या नंबर ऑफ लाईन्स पासून किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज यूज करून, मॅथमॅटिकल फॉर्म्युला म्हणजे काय असेल तर इक्वेशन ऑफ लाईन असेल. ओके, त्याचा इनिशियल पॉइंट आणि त्याचा एंड पॉइंट असेल. म्हणजेच इच अँड एव्हरी लाईन ही कशापासून क्रिएट होत असते, त्याच्या बोथ एंड पॉइंट्स पासून तयार होत असते आणि त्याच्यामध्ये आलेले इंटरमिडिएट जेवढे नंबर ऑफ पिक्सल्स असतील ते एकमेकाशी जॉईन केले तर माझी लाईन तयार होत असते. ओके, आता मी तुम्हाला दाखवली, जर एखादी इमेज मी काय केली, एक इमेज जर मी कन्सिडर केली ही माझी काय असेल तर ही जी लाईन आपण ड्रॉ केली ही लाईन माझी काय असेल तर बिटमॅप टाईपची इमेज असेल. आणि जी दुसरी अनादर लाईन आपण ड्रॉ केली ज्याच्यावर रिझॉल्युशन अफेक्ट केला नाही त्या लाईनला मी काय म्हणतोय तर विक्टर बेस्ड ग्राफिक्स असं म्हणतो. ओके, ही विक्टर बेस्ड ग्राफिक्स असेल आणि ही बिटमॅप टाईपची इमेज असेल. ओके, म्हणजेच या दोघांच्यावर काय अफेक्ट करत असतं, रिझॉल्युशन. बिटमॅप ग्राफिक्स वर रिझॉल्युशन अफेक्ट करतं पण विक्टर बेस्ड ग्राफिक्स वर रिझॉल्युशन अफेक्ट करत नाही. ओके, मग बघा या दोघांच्यातला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. म्हणजे जेव्हा जर फाईल ही सेव्ह केली तर मला जे एक्सटेन्शन डिस्प्ले होईल ते काय असेल बघा, इथे तुम्हाला डिस्प्ले होतं की .png टाईपचं एक्सटेन्शन. ओके, .png एक्सटेन्शन स्टँड्स फॉर काय असेल तर पेंट टाईपची फाईल आहे. ओके, दिस इज अबाउट बिटमॅप ग्राफिक्स अँड विक्टर बेस्ड ग्राफिक्स. नेक्स्ट बघा दोघांच्यातला डिफरन्स काय आहे. बघा आपण कुठले कुठले पॉइंट स्टडी केले तर पिक्सल्स इन बिटमॅप ग्राफिक्स, पिक्सल्स आर युज्ड टू फॉर्म बिटमॅप इमेजेस. ओके, फर्स्ट पॉइंट आपण स्टडी केला म्हणजे ज्याच्यामध्ये काय यूज करतात तर पिक्सल्स यूज करतात बिटमॅप इमेजेस क्रिएट करत असताना. विक्टर बेस्ड ग्राफिक्स मध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आर युज्ड टू फॉर्म विक्टर बेस्ड ग्राफिक्स. ओके, विक्टर बेस्ड ग्राफिक्स मध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज यूज करतात लाईन्स ड्रॉ करण्यासाठी, ते म्हणजेच काय असते विक्टर बेस्ड ग्राफिक्स असेल. सेकंड पॉइंट आपण स्टडी केला, बिटमॅप ग्राफिक्स images are larger in size than vector based graphics and vector based graphics काय असतात तर smaller in size than bitmap graphics. Okay, third point study केला, bitmap graphics are affected by resolution affect करत असतं bitmap graphics वर, पण vector based graphics वर it does not affect by resolution. ओके, त्याच्यामुळे काय बघा आता याच्यामुळे काय पॉइंट्स होतात बघा, अजून काय पॉइंट्स असतील दोघांच्या मध्ये डिफरन्स. तर बिटमॅप ग्राफिक्स मध्ये जर आपल्याला मॉडिफिकेशन जर करायचं असेल, बिटमॅप ग्राफिक्स मध्ये जर एखादं मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते मोर डिफिकल्ट असेल. ओके, मॉडिफिकेशन इन बिटमॅप ग्राफिक्स इज मोर डिफिकल्ट. का? बिकॉज बघा मला एखादा पिक्सल जर चेंज करायचा असेल, मला एखादा पिक्सल म्हणण्यापेक्षा मला बघा मी एक इमेजेस आता इथे कन्सिडर केले, तुमच्या समोर ही इमेज आहे. ओके, जर मला एखादा पार्ट ऑफ याच्यातला पार्ट एखादा मला चेंज करायचा असेल तर मी काय करणार आहे, मला काय करावं लागेल तर हा पार्ट मला चेंज करायचा असेल, सम पार्ट म्हणजेच हा कलर जो फ्लॉवरचा कलर आहे हा पिंक टाईपचा दिसतोय, मला जर येलो कलर याला प्रोव्हाइड करायचा असेल तर मला काय होतं तर टोटल इमेज ही नंबर ऑफ पिक्सल्स पासून तयार झाले.
ओके, नंबर ऑफ पिक्सल्स पासून तयार झाले. त्याच्यामुळे जर एखादा एक कलर जर मला दुसरा कलर याला डिफाईन करायचा असेल तर हे मोर कॉम्प्लेक्स असेल. ओके, इट इज डिफिकल्ट टू असाइन डिफरंट कलर्स, किंवा याला दुसरा कलर जर मला डिफाईन करायचा असेल तर ते खूप डिफिकल्ट असेल. का डिफिकल्ट असेल? कारण जो मी कलर त्याला डिफरंट कलर असाइन करणार आहे तो कुणाला असाइन होईल तर त्याच्यातल्या एका पिक्सलला असाइन केला जाईल, हा टोटल इमेजला होणार नाही. ओके, हे तुम्ही ट्राय करून बघा. पेंट मध्ये एखादी इमेज कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मी कलर, तुमच्याकडे पेंटचं टूल आहे, त्या पेंटच्या टूल मध्ये काय करा, कलर कुठला पण घ्या आणि तो कलर एका त्या इमेजवर कुठेतरी ड्रॉप करा. ड्रॉप केल्यानंतर तो कलर होल इमेजला असाइन होणार नाही, त्याच्यातल्या सम पार्टला एका पिक्सलला असाइन केला जाईल. ओके, त्यामुळे बिटमॅप ग्राफिक्स मध्ये मॉडिफिकेशन करणं खूप डिफिकल्ट असतं किंवा क्रिटिकल असतं. पण व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मध्ये नंबर ऑफ लाईन्स मध्ये केल्यामुळे ते काय होईल तर इझी असतं. इन व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मध्ये इझी असेल. ओके, नेक्स्ट त्याची आपण डिफरंट एक्सटेन्शन्स बघितली. फाईलची एक्सटेन्शन्स कुठली असतात? बिटमॅप ग्राफिक्सचे एक्सटेन्शन .jpeg, GIF, PNG, BMP टाइपचे एक्सटेन्शन्स असतात. त्याचबरोबर इन व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स मध्ये जी एक्सटेन्शन्स असतात ती कुठली असतात तर SVG टाइपचे असतात. ओके, .svg. ओके, समजलं व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स आणि बिटमॅप ग्राफिक्स मधला डिफरन्स. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी तुमच्या एक्झाम मध्ये असू शकेल. ओके, व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन बिटमॅप ग्राफिक्स अँड व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स. ओके, त्याच्यातले आता जे पॉइंट्स आपण डिफरंट स्टडी केले ते पॉइंट्स तुम्ही 1 बाय 1 लिहू शकता. बघा, सगळ्यांना समजलंय का व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स आणि बिटमॅप ग्राफिक्स मध्ये काय डिफरन्स आहे? ओके, येस, सगळ्यांना समजलंय. नेक्स्ट आपण स्टडी करू व्हॉट इज डिस्प्ले अडॅप्टर or what are the different characteristics of display adapters. Okay, so first, what is display adapter, okay, or video adapter? Display adapter or video adapter, it is an IC circuit or integrated circuit card in a computer. Okay, IC card आहे, कम्प्युटर मध्ये असलेलं एक IC कार्ड आहे, ऍज लाईक ए मदरबोर्ड असेल किंवा रॅम असेल, तसंच एक इंटिग्रेटेड सर्किट कार्ड असतं दॅट प्रोव्हाइड्स और इट कन्वर्ट्स डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन ते परफॉर्म करत असतं. ओके, म्हणजेच काय, बघा, तुम्ही एखादी गेम खेळत असाल तर गेम खेळत असताना तुम्हाला मध्ये पहिला जर इनिशियली मी जर एखादी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय असतं तर व्हिडिओ ड्रायव्हर्स आर नॉट अवेलेबल असे म्हणून तुम्हाला कधी कधी एरर डिस्प्ले होत असतात. हे कशामुळे होत असतात तर व्हिडिओ ड्रायव्हर्स तुम्ही इन्स्टॉल केले नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला, किंवा ग्राफिक्स ड्रायव्हर्स तुम्ही इन्स्टॉल केलेले नसतील तेव्हा तुम्हाला या एरर्स फेस होत असतात. ओके, हे कशामुळे क्रिएट झालं तर डिस्प्ले अडॅप्टर और व्हिडिओ अडॅप्टर हे एक एक्सटर्नल हे कार्ड आहे, IC कार्ड आहे, ज्याच्यामध्ये काय असतात तर ही फॅसिलिटी तुम्हाला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जनची फॅसिलिटी त्याच्यातून प्रोव्हाइड होत असते. ओके, म्हणजेच डिस्प्ले अडॅप्टर इट इज an integrated circuit or IC card in a computer which provide digital to analog conversion. Okay, then what are the different characteristics, त्याचे गुणधर्म काय, what are the different features of display adapters? So there are 4 features of display adapters. First one is a resolution, second one color depth, third one refresh rate, and fourth one accelerator. Okay, बघा काय आहे. What is resolution first? ओके, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट रिझॉल्युशन इज नथिंग बट इमेजची रिझॉल्युशन असेल किंवा स्क्रीनची रिझॉल्युशन असेल. रिझॉल्युशन इज नथिंग बट नंबर ऑफ डॉट्स प्रेझेंट ऑन द स्क्रीन. मग ते कसे असतील नंबर ऑफ डॉट्स? हॉरिझॉन्टली काही डॉट्स असतील आणि व्हर्टिकली डॉट्स असतील, कारण आपली इमेज कुठल्याही आपण कम्प्युटर स्क्रीन ही 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. म्हणजेच काय असेल, एक हॉरिझॉन्टली नंबर ऑफ पिक्सल्स असतील आणि व्हर्टिकली नंबर ऑफ पिक्सल्स असतील, आणि त्याच्या साईजच्या बेसिसवर तुमच्या स्क्रीनचं रिझॉल्युशन हे डिपेंड असतं. ओके, साईजच्या बेसिसवर तुमच्या स्क्रीनचं रिझॉल्युशन हे डिपेंड असतं. म्हणजेच काय तर तुमच्या स्क्रीनवर जर आपण कन्सिडर केलं की किती नंबर ऑफ डॉट्स अवेलेबल असेल किंवा किती नंबर ऑफ डॉट्स अवेलेबल असतील त्याच्यावर त्याची त्या स्क्रीनचं रिझॉल्युशन म्हणण्यापेक्षा त्या इमेजची क्वालिटी डिपेंड करत असते. ओके, इमेजची क्वालिटी डिपेंड करते. एक्झाम्पल बघा काय असेल तर आपल्या कॉमनली कम्प्युटर स्क्रीनवर नंबर ऑफ टाईपचे रिझॉल्युशन्स अवेलेबल असतात आणि त्याच्यातलं आपण रिझॉल्युशन कुठलेही सिलेक्ट करत असतो. ओके, जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे.
ओके. इट इज एक्सप्रेस्ड, ते कशाने एक्सप्रेस होतं बघा. इट इज एक्सप्रेस्ड as a pair of numbers that give the number of dots on horizontal line and the number of dots on vertical lines. ओके, नंबर ऑफ डॉट्स हॉरिझॉन्टली किती असतील आणि व्हर्टिकली किती असतील याच्या बेसिसवर ते रिझॉल्युशन हे डिपेंड असतं. ओके, आपण एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये कसं आहे बघा. तुम्हाला रिझॉल्युशन मी दाखवतो. मी राईट क्लिक केलं कम्प्युटर स्क्रीनवर, डिस्प्ले सेटिंग मध्ये गेलो. ओके, इथे खाली आलात तर तुम्हाला डिस्प्ले रिझॉल्युशन डिस्प्ले होईल. ओके, डिस्प्ले रिझॉल्युशन. आता करंटली रिकमेंड म्हणजे आता करंटली माझं रिझॉल्युशन कुठलं आहे 1366 मल्टिप्लाइड बाय 768 हे माझं रिझॉल्युशन आहे. ओके, करंट जे काही ऑपरेटिंग सिस्टीम असतील हे रिझॉल्युशन आता रिकमेंड करत असतं. ओके, याच्यामध्ये डिफरंट टाइपचे रिझॉल्युशन्स आहेत बघा. 800 मल्टिप्लाइड बाय 600, 1024 मल्टिप्लाइड बाय 768. म्हणजेच काय, याचं मीनिंग काय, तर 1366 मल्टिप्लाइड बाय 768 एवढे नंबर ऑफ यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही तर तेवढे नंबर ऑफ डॉट्स आता प्रेझेंटली माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर अवेलेबल आहेत. ओके, याचं मीनिंग काय, तर डॉट्स अवेलेबल आहेत म्हणजेच काय, तेवढे नंबर ऑफ पिक्सेल्स पासून माझं डिस्प्ले स्क्रीन आता करंटली तेवढे नंबर ऑफ पिक्सेल्स त्या स्क्रीनवर आता करंटली अवेलेबल आहेत, प्रेझेंटली अवेलेबल आहेत. म्हणजे 1366 मल्टिप्लाइड बाय 768 हे जेव्हा कॅल्क्युलेशन तुम्ही परफॉर्म केल्यानंतर जेवढे नंबर ऑफ आन्सर येईल तेवढे नंबर ऑफ पिक्सेल्स पासून तुमची स्क्रीन ही तयार झाली आहे. ओके, हे काय असेल तर रिझॉल्युशन. म्हणजेच कॉमनली कुठले रिझॉल्युशन्स यूज होत असतात, तर कॉमनली आपण डिफरंट टाइपचे रिझॉल्युशन्स यूज करत असतो. बघा कुठले रिझॉल्युशन्स असतात. आता तुम्हाला बघितला तुम्ही हे रिझॉल्युशन्स आता प्रिव्हियस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, म्हणजेच आता रिसेंटली आपण दुसरं रिझॉल्युशन होतं पण हे आता मॅक्झिमम कमीच झालंय. याच्यापासून रिझॉल्युशन्स आपण बघत गेलो, इथून पुढची रिझॉल्युशन्स आता मॅक्झिमम यूज केली जातात. ओके, ही डिफरंट रिझॉल्युशन्स आहेत आणि आता आपण बघितलं ते पण रिझॉल्युशन्स इथे मेन्शन केलं तरी चालेल. 68 मल्टिप्लाइड बाय 768. ओके, हे एक रिझॉल्युशन त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाईल. ओके, रिझॉल्युशन म्हणजेच काय, नंबर ऑफ डॉट्स प्रेझेंट ऑन द स्क्रीन हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली. किती नंबर ऑफ डॉट्स अवेलेबल आहेत तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर तेच म्हणजे